ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। यन्त प्रविश्य वाचि मां प्रसुप्तां संजीवयति अखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। हरे कृष्ण। सो वेलकम, सर्वांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या साप्ताहिक गेट टुगेदर मध्ये, पण हमेशा ऑनलाईन होते। तर आपण एक सिरीज घेत आहोत, फ्रेंडशिप सिरीज। आज आपण ती सिरीज कंप्लीट करत आहोत, टेलिंग अ स्टोरी। अशा एका मित्राची सर्वांना खूप आवडेल। कोणाला श्रीमंत व्हायचंय? कोणाला नाही? लाजायला एकदम। तर अशी एक स्टोरी आहे, रॅग्स टू रिचेस। पैसा 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 खूप महत्वाचं आहे। लग्न होत नाही तो बरोबर। एका मुलीनं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याशी लग्न केलं। 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने लग्न केलं। तर तिच्या मैत्रिणीने विचारलं, मग तिच्यात काय बघितलं? तिच्यात तू काय बघितलं? एक तर त्याचा पैसा, दुसरे त्याचे दिवस कमी।
तर पैसा तसं महत्वाचा. प्रत्येकाला भीती वाटते. हरे कृष्ण हरे राम म्हणलं की अरे आपल्याला पण करून टाकते. एक सुभाषित तिला सांगितलेलं आहे की लग्नामध्ये जेव्हा दोघांचं लग्न होत असते तेव्हा आई जे असतात, हरे कृष्ण, मुलीची आई जी असते ती पाहते की अरे घर कसं आहे. वडील पाहतात त्याचं कुळ वगैरे कसं आहे. मुलगी पाहते पैसा आहे की नाही. आणि लग्नाला आलेले सगळे काय पाहतात, मेनू, स्वीट काय पाहतात बस. तर अशाच एका भक्ताची स्टोरी आहे. कृष्णस्य आसीत् सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा विजितेंद्रिय. कृष्णस्य आसीत् सखा कश्चित्. कृष्णाचा एक मित्र होता. कृष्णाच्या एका मित्राबद्दल स्टोरी सांगत आहे. त्याचं नाव होतं सुदामा. कृष्णस्य आसीत् सखा कश्चित्. कृष्णाचा मित्र होता, पण त्याची परिस्थिती कशी होती. तस्य भार्या कुचैलस्य क्षुत्क्षामाच तथाविधः धमनी संतत क्षुत्क्षामा. त्यांचे वर्णन, गरिबीचं पण असं वर्णन केलेलं आहे, असं वर्णन केलेलं आहे की त्याच्या सर्व नसा दिसत होत्या, सगळं त्याच्या नसा दिसत होत्या. कुचैलस्य, कपडे एकदम फाटलेले होते. इव्हन त्याच्या पत्नीचे पण कपडे फाटलेले होते. कुचैलस्य म्लायता वदनेन सा. तशी त्याची परिस्थिती. आणि कृष्णाचा मित्र होता. ऍक्च्युली प्रत्येक जीवाची तशीच परिस्थिती. दौ सुपर्णो सयुजो सखायो. उपनिषदामध्ये सांगितलं आहे की ना, ऍक्च्युली प्रत्येक जीव हा कृष्णाचा मित्र आहे. प्रत्येक जीव हा कृष्णाचा मित्र आहे. या शरीरूपी झाडावर दोन पक्षी बसलेले आहेत मागे. एक आहे आपण आणि एक आहे परमात्मा. आणि ते दोघं एकमेकाचे कसे आहेत, मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत. पण एक जो स्वानंदामध्ये सुखी आहे आणि दुसरा जो आहे इथल्या भोग आणि त्यागामध्ये, इथले फळ खाऊन, कधी गोड लागते कधी कडू लागते, असे फळ खाऊन तो मिसरेबल आहे. तर प्रत्येक जण जीव भक्त भगवंताचा हा मित्र आहे ऍक्च्युली. पण आपण इथे या भौतिक जगामध्ये आल्यापासून हमेशा टेन्शन मध्ये असतो, है ना. सगळेच टेन्शन मध्ये असतात. लहान मुलाला विचारलं तर त्याला टेन्शन असते. एन्झायटी, फिअर ऑफ फेल्युअर. काय होईल, अरे भविष्यात का होईल त्याची भीती. आधी जे झालेलं असते त्याच्याबद्दल शोक. मी असं का केलं, मी तसं का केलं, मी हा निर्णय का घेतला, तो निर्णय का घेतला, माझी फॅमिली तशी का आहे, मला इकडंच का पाठवलं, मला तिकडंच का पाठवलं, मला हे काय नाही दिलं, मी ते काय नाही दिलं. झालेल्या गोष्टींचा शोक आणि भविष्यात काय होईल याची भीती, चिंता, या दोघांच्या चक्करमध्ये सध्या व्यक्ती झोपून राहतो. मग काहीच करत नाही. त्याला म्हणतात मोह. आत्ता काय करायचं कळत नाही त्याला. इज कम्प्लिटली लॉस्ट. शोक, मोह, भय, या तीन गोष्टीनं व्यक्ती जो आहे पूर्ण पॅक होऊन जातो. त्याचा माइंड पूर्ण ऍब्झॉर्ब होऊन जातो. अशी इथली परिस्थिती. पण याचं रूट कारण काय. जनस्य कृष्णाद्विमुखस्य दैवात्
सुदुश्चिकित्सस्य अधर्मशीलस्य जनस्य कृष्णात विमुखस्य दैवात. काही प्रत्येक जण जे आहे कृष्णापासून विमुख झालं. अधर्मशीलस्य सुदुःखितस्य, त्यामुळे आपण अशा कामामध्ये लागतो जे आपल्याला अहितकर आहेत, अहितकर काम आहेत, आणि त्याचा परिणाम काय होतो? अधर्मशीलस्य सुदुःखितस्य. रूपात म्हणायचे की भारतीय कृष्णाच्या एकदम जवळ येतं आणि पाश्चात्य जे आहेत ते एकदम दूर आहेत. पण पाश्चात्य जे आहेत ते कृष्णाकडे येत आहेत आणि भारतीय जे आहेत त्यांनी आपले आपले डोळे कृष्णापासून दूर केलेले आहेत, ते दुसरे उलट डायरेक्शनला चालले. विमुखस्य, and that is the root cause. That is the root cause of misery. जे सगळे इथले सोल्युशन असतात ते स्टॉप गॅप सोल्युशन असतात. जरी कुणी रस्त्यावर एखादा मुलगा भेटला, श्रीमंताचा मुलगा असेल, त्याचे कपडे फाडलेले आहेत, 1-2 दिवसापासून खाल्लेलं नाहीये, पूर्ण असं भिकाऱ्यासारखा दिसत आहे, त्याला जर मदत करायची म्हणली तर आपण कशी मदत करू शकतो? त्याला खायला देऊ शकतो काही, आहे ना, त्याला कपडे वगैरे देऊ शकतो चांगले, बरीच काही मदत करू शकतो आपण. पण ती खरी मदत झाली का? त्याला त्याच्या वडिलांकडे घेऊन जा, एका शॉटमध्ये त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व. तसंच प्रत्येक जीवाचं आहे. प्रत्येक जीव जो आहे या जगामध्ये चिंताग्रस्त, भयग्रस्त, शोकग्रस्त आणि मोहग्रस्त आहे. पण कशामुळं? जनस्य कृष्णाद्विमुखस्य दैवात, कारण की ते जे आहेत कृष्णापासून विमुख झालेले आहेत. आपण ऍक्च्युली कृष्णाचे मित्र आहोत. सुदामा मात्र त्या कारणामुळे नव्हता. सुदामा गरीब, त्याचं दरिद्राचं वर्णन केलेलं आहे, त्याच्या कारणामुळे नव्हता, तर कारण की तो विरक्त होता. तो विरक्त होता यदृच्छया. खरं तर ब्राह्मण जे आहे भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू शकतात, तो ब्राह्मण होता, पण तरी ते पण करत नव्हता. तो यदृच्छया लाभ संतुष्ट, जे काही बिना भिक्षा मागता जे काही प्राप्त होईल त्याच्यावर तो संतुष्ट राहायचा. त्यामुळे त्याची अशी परिस्थिती होती. पण याचा अर्थ असा तो दुःखी होता असं नाहीये, तो त्याच्यामध्ये पण आनंदी होता, त्याच्यामध्ये पण तो आनंदी होता. पण त्याची पत्नी जी होती, पत्नीचं कर्तव्य आहे पतीला चांगल्या प्रकारे सेवा करणं, तिला दुःख होत होतं. त्याला दुःख होत नव्हतं, दुःख पत्नीला होत होतं. तिला काही नव्हतं आपल्या पतीची सेवा करण्यासाठी. तर मग त्यावेळेस ती आपल्या पतीला म्हणते की अरे तुमचे जे मित्र आहेत, आणि ती पण म्हणण्यासाठी धाडस करते, कारण तिला माहित आहे सुदामाचा स्वभाव कसा आहे. स्वभाव म्हणजे त्यांचं विरक्त स्वभाव असल्यामुळे. ननु ब्रह्मन् भगवत सखा साक्षात श्रीयपती ब्रह्मण्यश्च शरण्यश्च भगवान सात्वत ऋषभ. तुमचे साक्षात श्रीयपती लक्ष्मीपती तुमचे मित्र आहेत श्रीकृष्ण. सुदामा विचार करेल का ते लक्ष्मीपती आहेत, मी ते एकदा दरिद्री आहे, तर कशाला मला आता ते एंटरटेन करतील. ब्रह्मण्यश्च, पण मी ऐकले ते खूप ब्राह्मणांची पण सेवा करतात. तुम्ही ब्राह्मण, ऍटलीस्ट ब्राह्मण म्हणून तुमची सेवा करतात. शरण्यश्च, ते पण नाही तर जो कोणी त्यांना शरणागत जातो त्यांचं ते रक्षण करतात. तर तुम्ही फक्त त्यांच्याकडे जा, त्याच्यासाठी ते वारंवार आपल्या पतीला ते विनवणी करत राहते, आणि हे हमेशा टाळत राहतात. सुदामा हमेशा टाळत राहतात. पण एक वेळेस त्यांना आपलं मन बनविलं. एवं भार्यया विप्रो बहुशपादितो मृदु अयम ही परमो लाभ उत्तम श्लोक दर्शनम. कधी त्यांच्या मनामध्ये हे पटलं, आयडिया त्यांच्या लक्षात आलं की अरे मला संधी भेटेल. कशाची संधी भेटेल? उत्तम श्लोक दर्शनम, कृष्णाच्या दर्शनाची संधी भेटेल, कृष्णाच्या दर्शनाची संधी भेटेल. तर सुदामा ऍक्च्युली त्याला जाण्याची इच्छा का झाली, तर भगवंताचं दर्शन होईल, त्यासाठी ते उत्तम श्लोक दर्शन. पण त्यांनी मनात विचार केला की आपण मित्राकडे जात आहोत,
तर आपण काहीतरी सोबत घेऊन जायला पाहिजे, है ना, काहीतरी सोबत घेऊन जायला पाहिजे. हे प्रेमाचे लक्षण 6 आहेत. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम अख्यात पृच्छति गमते भोजते षड्विध प्रीती लक्षण. जर कोणावर प्रेम असेल, कोणी असेल तुमचं, हॉटेलमध्ये गेले 2 जण, तर बिल त्याला म्हणता येत नाही द्या म्हणते ते, तुम्ही हॉटेलमध्ये गेले तर तुम्ही तुमचं बिल, पिक्चरला गेले तिकीट तुम्ही काढा, काय म्हणेल ती म्हणेल तू पण राहू दे बाजूला. प्रेमाचं लक्षण म्हणजे ददाती प्रतिगृह्णाती, एकमेकाला काहीतरी गिफ्ट देणार, काहीतरी गिफ्ट आहे, भुंगते भोज येते, एकत्र जेवणार, गुह्यम अख्याती पृच्छति, हे तर खूप चालू असते. कोणी जर अफेअरमध्ये ओळखायचं तर खूप सोपं आहे. फोनवर कमीत कमी अर्धा 1 घंटा राहील तरी, है ना, अर्धा 1 घंटा, आणि एकदम आवाज बारीक, हळू आवाजामध्ये, एकदम हळू आवाजामध्ये. आणि ते आईचा फोन आल्यावर ठीक आहे, घेतला प्रसाद, जेवण केलं, हो झालं, झोपला, झालं, ठीक आहे. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम अख्याती पृच्छति भुंगते भोजते षड्विध प्रीती लक्षण. तर आपल्याला जर कोणावर प्रेम करायचं असेल तर या गोष्टी आहेत, सूत्र आहेत, सगळं काही भेटतं याच्यात शास्त्रात. पण हे प्रेम जे आहे ते भगवंताच्या भक्तांसोबत आदान प्रदान करायला पाहिजे. ज्याच्यासोबत आपलं बॉन्डिंग बनते तसं आपण त्याचे गुणाचं आदान प्रदान होते. नाही तर बाहेरचं प्रेम जे आहे काय म्हणतात की आहे, मग लग्न करा ना, प्रेम एवढं आहे तरी लग्न नको, एवढंच प्रेम आहे तर लग्न करा. एकाने पोस्ट पाठवलं होतं की म्हणजे की 15 ते 25 वर्षामध्ये सगळे एंगेज आहेत, कोणी एकटं दिसून झालं, आणि 25 ते 35 मध्ये सगळे एकटे दिसायले. तर सुदामानं विचार केला की अरे काहीतरी घेऊन जायला पाहिजे आपण. तर मग त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं की काहीतरी देण्यासाठी. घरात काहीच नव्हतं, घरात काहीच नव्हतं. तर ती पतिव्रता पत्नी गेली आजूबाजूच्या घरांमध्ये आणि थोडंसं काहीतरी मागून, पोहे जे असतात बस मोठभर 1-2 मोठी पोहे घेतले तर कपड्यामध्ये बांधले तर आणि ते दिले. ते घेऊन सुदामा निघाले तर कोणाला भेटायला, कृष्णाला भेटायला द्वारकेला. त्यांच्या मनात विचार पुन्हा, आणि गेलं द्वारकामध्ये कृष्णच नसले तर, कृष्ण कळाला हस्तिनापूरला गेले तर, कळाला इकडे गेले तिकडे गेले तर ते पण सांगते की आता कृष्णाने सर्व फिरणं बंद केलेलं आहे, द्वारकेमध्ये स्थित आहे. ही घटना घडलेली आहे कुरुक्षेत्राच्या नंतर. सर्व युद्ध झालं होतं, सगळं कृष्णाने आपला प्रवास सर्व बंद केला. शेवटचे 40 वर्ष कृष्ण फक्त द्वारकेमध्ये होते, फक्त द्वारकेमध्ये होते. तर त्यावेळेस ती म्हणते की फक्त द्वारकेमध्येच आहे. तर तरी विचार करायला लागले की अरे मला जर रस्त्यामध्ये अडविलं तर कोण एंट्री देणार. अशा प्रकारे ते विचार करू लागले की मला आतमध्ये भेटायला भेटेल का, जायला भेटेल का कृष्णाला. तर द्वारकामध्ये जसा प्रवेश केला 3 चेकपोस्ट होते. त्यांनी बघितलं की अरे 3 चेकपोस्टवर ब्राह्मणांना कोणीच अडविलं नाही. तर तिथल्या लोकल ब्राह्मणांसोबत ते आरामात गेले, कोणीच त्यांना अडविलं नाही. आणि सर्व ते आतमध्ये पोहोचले तर द्वारकाच्या, तर भव्य असे 16,000 पॅलेस. भगवंताच्या किती राणी होत्या? 16,108. आणि भगवंतांनी प्रत्येकासाठी एक पॅलेस केला, प्रत्येकासाठी एक पॅलेस केला होता. बरेच तरी काही जण प्रश्न विचारतात की अरे एवढ्या का राण्या केल्या कृष्णाने. नुसताच प्रश्न विचारतात, ऐकत नाही. भगवंताने एवढ्या का राण्या केल्या? कारण की नरकासुराचा वध केल्यानंतर नरकासुराने या सगळ्या पकडून ठेवल्या होत्या.
आणि नरकासुराचा वध केल्यानंतर त्या म्हणे की आम्हाला कोणीच आता स्वीकारणार नाही, तुम्ही स्वीकारणार नाही. तर भगवंतांनी त्यांच्या कृपा म्हणून त्यांना स्वीकारलं. पण त्याने केलं, स्वीकारलं तर पण कसं सरळ राणी बनवून टाकलं. आणि राणी बनवली तर प्रत्येकाला एक एक महल दिला. आणि असं पण नाही की एक दिवस एकीकडे, दुसरे दिवस दुसरीकडे, 16,000च्या दिवसानंतर पहिलीचा नंबर. भगवंत 16,108 रूपामध्ये विस्तारित झाले. तर आणि जेव्हा पॅलेसमध्ये असायचे तर, जेव्हा सभेमध्ये असायचे तेव्हा एकटे राहायचे तर, पण जेव्हा महालामध्ये जायचे तर 16,108 रूप घ्यायचे तर, आणि प्रत्येकाचंच राहायचे. प्रत्येकांसाठी पर्सनल. भगवंत हे पर्सनल आहेत. असं नाही आहे की आपण वैकुंठामध्ये गेलं तर लाईन लावावं लागेल दर्शनाला तिरुपतीची. असं नाही की तिथं पण लाखो लोक आहेत, कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये भगवंत आहेत. हवं तर पर्सनल, प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येकासोबत व्यक्तिगत आदान प्रदान करतात. व्यक्तिगत आदान प्रदान करतात. तर आतमध्ये गेल्यानंतर बघितलं की 16,000 पॅलेस आहेत. 16,000 पॅलेसमध्ये एक पॅलेस त्यांना खूपच उत्कृष्ट आणि विशेष दिसत होतं. मग त्या पॅलेसमध्ये सुदामा आतमध्ये जाण्यासाठी त्या गेटवर उभं राहिलेतच. त्यांची दिव्यता बघूनच त्यांचं मन जे आहे क्षणभर स्तब्ध झालं. स्तब्ध अवस्थेमध्ये तिथं होते ते. स्तब्ध अवस्थेमध्ये तिथं होते. आणि त्यावेळेस कृष्ण आतमध्ये, हा रुक्मिणीचा पॅलेस होता. कृष्ण आतमध्ये रुक्मिणीसोबत शय्येवर बसलेले होते. त्यांनी सुद्धा मला आतमधून बघितलं. आणि कृष्णानं ते इमिजिएटली ओळखला. आणि कृष्ण लगेच आपल्या जागेवर उठले तर आणि सुदामाला भेटण्यासाठी आले. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की भगवंत मी कधी बघितले नाही. आपल्या मनात डाऊट आहे भगवंताबद्दल, पण भगवंताला आपल्याबद्दल काहीच डाऊट नाहीये. आपल्या एक्झिस्टन्स, आपल्याला भगवंताबद्दल डाऊट आहे, पण भगवंताला आपल्याबद्दल बिलकुल डाऊट नाहीये. भगवंतांना आपलं आधीपासून, आपण भगवंतांना ओळखत नाहीये, पण भगवंत आपल्याला ओळखतात. कारण की प्रत्येक जन्मामध्ये आपल्यासोबत असतात. आपण जे विचार करतो आपल्याला समजायच्या आधी भगवंताला समजतं. आपण केलेलं विसरून जाईल, पण भगवंत सर्व केलेलं स्मरण ठेवतात. एकदा जरी इच्छा केली असेल की आपण भगवंतापर्यंत प्राप्त करायची, तरी भगवंत इच्छा लक्षात ठेवतात. आपण केलेले एकदा जरी भगवंताचं नाव घेतलं तर भगवंत लक्षात ठेवतात. आपण एकदा जरी भगवंताचं दर्शन घेतलेलं असेल तरी भगवंत लक्षात ठेवतात. आणि भगवंताचा स्वभावच कृतज्ञ आहे. भगवंताला. तर भगवंतानी लगेच ओळखलं सुदामाला आणि ते स्वतः उठून त्याला घेण्यासाठी आलेला. तं विलोक्याच्युतो दूरात् प्रिया पर्यङ्कमासित सहसोत्थाय चाभ्येत्य दोर्भ्यां पर्यगृहीत मुदा. आणि आल्यानंतर त्यांनी लगेच दोन्ही हाताने त्यांना काय केलं, आलिंगन दिलं. सख्युप्रियस्य विप्रर्षेर अंगसंगात निर्वृतः पीतो विमुंचन बिंदून नेत्राभ्यां पुष्करे क्षण. भगवंतांनी सुदामाला आलिंगन दिलं आणि त्यांना एवढा आनंद झाला सुदामाला बघून की त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला. कृष्णाच्या डोळ्यातून पाणी येत होतं सुदामाला बघितल्यानंतर. त्यांना घेऊन ते स्वतः आले तर, आणि इथं जिथं हे जे बेड होतं, जिथं रुक्मिणी आणि त्यांचं स्वतःचं बेड होतं, तिथं त्यांना बसविण्यात आलं. सुदामाला तिथं बसविण्यात आलं. आणि भगवंतांनी काय केलं तर स्वतः आपल्या हातानं त्यांचे पायाचं चरण अभिषेक केला, चरणाचा अभिषेक केला. आणि स्वतः त्यांना खाण्यासाठी फळ वगैरे अर्पण केले. तर सर्व पूजा आरती केली त्यांची. सगळेजण भगवंताची आरती करतात, सर्वजण भगवंताच्या चरणाचं दर्शन घेतात. इथं भगवंत जे आहेत या दरिद्री ब्राह्मणाची पूजा करत होते. आणि हे बघितल्यानंतर लगेच रुक्मिणीला सावध झालं, काहीतरी कोणतरी विशेष आहे, काहीतरी हा विशेष आहे. म्हणून तिने लगेच आपल्या हातामध्ये चामर घेतलं आणि सुदामाला चामर अर्पण करत होती. काय चामरनं तिची पूजा करत होती. हे जेव्हा बघितलं तर सगळ्या पॅलेसमध्ये सगळे हक्काबक्क राहिले. तर
सगळे बघू लागले की अरे हा कोण आहे, हा कोण आहे. याला बघितल्यानंतर तर कुचैलम मलिनम श्यामम द्विजम धननी संततम देवी पर्यचर साक्षात चामर व्यजने नभे. अरे हा तर एकदम पूर्ण दरिद्री दिसत आहे, त्याचे कपडे पण एकदम व्यवस्थित नाही आहेत, पण हा कोण असा व्यक्ती आहे की साक्षात लक्ष्मी त्याला वारा देत आहे, साक्षात लक्ष्मी त्याला वारा देत आहे आणि भगवंत त्याची पूजा करत आहेत. तर हे सगळेजण विस्मयचकित झाले. तर इवन सुदामा पण विस्मयचकित झाला. सुदामाला वाटलं कदाचित ते कोणाची दुसऱ्याची वाट बघत होते. त्यांना वाटलं की कदाचित दुसऱ्याची वाट बघत होते आणि मिस्टेक आयडेंटिटी झाली. कृष्णाचं लक्षात झालं की हा अजून कन्फ्युज आहे. पण कृष्णाने म्हणे की अरे, कृष्णानं मग आठवण काढली की म्हणे की आपण गुरुकुलमध्ये होतो कधी. कृष्ण मग सांगायला चालू झाले की हा गुरुकुल म्हणल्यानंतर लक्षात झालं की हा ऍटलिस्ट ओळखला, ऍटलिस्ट ओळखला. तर भगवंत जे आहेत, भगवंत म्हणतात केचित कुर्वन्ति कर्माणि कामैर्हत चेतस त्यजन्त प्रत्येर्देवीर यताहं लोकसंग्रहम. तर भगवंत सांगतात की प्रत्येक जणांनी ऍक्च्युली सर्व ज्यांना कोणी वर्णाश्रमामध्ये आपल्या याचं आयुष्याचं परफेक्शन करायचं त्यांनी गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. आणि हे शिकविण्यासाठीच मी गेलो होतो. लोकसंग्रह. भगवंताला गुरुची गरज नाही आहे. भगवंत हे जगद्गुरू आहेत, आदिगुरू आहेत. सर्व ज्ञानाचा स्रोत भगवंतापासून आहे. जन्माद्यस्यतः सर्व काही भगवंतापासून आलेलं आहे. म्हणजे सर्व ज्ञान पण भगवंतापासून आलेलं आहे. इवन आपण जे पाहतो एवढंच काय, सकाळी उठल्यानंतर रात्री जेव्हा झोपतो आपलं सगळं ज्ञान नष्ट होऊन जाते. सकाळी उठल्यानंतर आपल्याला पुन्हा जागृत झाल्यावर कळते माझं नाव हेच आहे म्हणून, माझे वडील हेच आहे म्हणून, आहे ना. ते ज्ञान कोण देते? भगवंत देतात. सकाळी उठलं तुम्ही विसरून गेले सगळं, ते भगवंत देतात डेलीच्या डेली. तर आपल्या ज्ञानाचे पण स्रोत भगवंत आहेत आणि सगळ्या ज्ञानाचे स्रोत भगवंत आहे. म्हणून भगवंत हे जगद्गुरू आहेत. पण तरी आपल्या सर्वांना शिकविण्यासाठी ते उज्जैनला गेले होते आणि उज्जैनला त्यांनी सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये, गुरुकुलामध्ये स्टडी केली. तिथेच त्यावेळेस सुदामा पण तिथं होते. त्यावेळेस सुदामा पण होते. ते म्हणतात, कृष्ण म्हणतात की नाहम इज्जा प्रजातिभ्याम तपसोपशमेन वा तुष्ययम सर्वभूतात्मा गुरु शुश्रूषयायता. म्हणतात की मी तप केल्यानं, जप केल्यानं आणि बाकी सर्व साधना केल्यानं जेवढा संतुष्ट होत नाही जेवढा गुरु शुश्रूषयाचा, जसं जेवढं आपण गुरुची सेवा करतो. ऍक्च्युली गुरुंची सेवा आणि भगवंताची सेवा ही अभिन्न आहे. हे शास्त्राचं वैदिक आहे. मॉडर्न म्हणतात की व्हाय वी नीड मिडलमॅन. मिडलमॅन कशाला पाहिजे? आपल्याला डायरेक्ट भगवंताची कनेक्शन. आपल्याला काय पाहिजे? डायरेक्ट भगवंत पाहिजे. मिडलमॅन कशाला पाहिजे? आपल्याला डायरेक्ट भगवंताची कनेक्शन नाही आहे म्हणून तर पाहिजे. तुम्हाला साध्या इथं कुठं PM ला भेटायचं असेल, याला भेटायचं, डायरेक्ट भेटता का? हा, कोणाच्या थ्रू जावं लागतं की नाही? का जावं लागते? की डायरेक्ट कनेक्शन नाही म्हणून. सिंपल लॉजिक आहे. आपल्या भगवंताशी डायरेक्ट कनेक्शन नाही आहे म्हणून आपल्याला कोणाचा तरी आश्रय घेणं की ज्यानं भगवंताचा आश्रय घेतलेला आहे, त्यानं भगवंताचा आश्रय घेतलेला. तर गुरु हे भगवंताचं आणि आपल्यामधला बाधा नाही आहे. तर गुरु हे आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाणारं सहाय्य आहे. गुरु हे आपल्याला ऍक्च्युली भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी मदत करतात. अजून जर कोणी मोठा वयस्क व्यक्ती आलेला असेल, संन्यासी आले तिथं, अरे तर त्यांची जर सेवा करायची असेल तर आपल्याला काय माहित त्यांना काय आवडते काय नाही आवडत. त्यांना काय आवडते काय नाही आवडते त्यांनाच विचारावं लागणार आहे ना, किंवा त्यांच्या जवळच्या सेवकाला विचारावं लागणार आहे. त्यांना त्या डायरेक्टली विचारता पण येत नाही. विचारता येते का? डायरेक्ट विचारता पण येत नाही. म्हणून त्यांचा सेवक असतो त्याला विचारावं लागतं. म्हणून भगवंताला काय आवडते, भगवंताला काय आवडत नाही
हे जर माहिती करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या घनिष्ठ सेवकाला विचारावं लागते. मग तो सेवक सांगतो की अरे हे आवडते, हे आवडत नाही, हे असं करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. आणि ते गुरुचं काम आहे. ते गुरुचं काम. गुरु आहे ते प्रत्येकाला ट्रेन करते की कशा प्रकारे आपण भगवंताच्या सेवा करू शकतो, कसं आपण भगवंताला प्लीज करू शकतो. तर म्हणून भगवंत म्हणतात की जो कोणी असा गुरु प्रत्येक जीवाला त्यांच्याकडे आणण्यासाठी मदत करतो, भगवंत म्हणतात की तो माझ्यापेक्षा अभिन्न असल्यासारखा आहे. तो देव नाही आहे, पण भगवंताच्या एवढा प्रिय आहे की जे काय आपण भगवंताला संतुष्ट करून जसं प्राप्त होऊ शकते तसं गुरूंना संतुष्ट करून पण प्राप्त होऊ शकते. तर ते इथंच ते सांगत आहेत गुरु शुश्रूषया आता. तर त्यांच्यापासून सर्वात जास्त संतुष्ट होतं. तर मग त्यांनी एक स्टोरी सांगायला सुरुवात केली. त्यांनी आठवण करून दिली कृष्णाने की म्हणे ज्यावेळेस ते अवंतीमध्ये गुरुकुलमध्ये होते त्यावेळेस एकदा गुरुपत्नीने त्यांना पाठवलं होतं कशासाठी की समिधा आणण्यासाठी. समिधा म्हणजे यज्ञासाठीची लाकड, त्याला आणण्यासाठी जंगलात पाठवलं होतं. ते हिवाळ्याचे दिवस होते, जनरली पाऊस होत नाही, पण त्या दिवशी जंगलामध्ये गेलेले असताना खूप विजा कडकडल्या, खूप वादळ आलं आणि पाऊस पण खूप झाला. संध्याकाळची वेळ होती, खूप पाऊस आला आणि त्याच्यामध्ये सर्व जमीन जी आहे खाली आणि वर काही समजत नव्हतं, पुन्हा डबकं भरल्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये कृष्ण आणि सुदामा सोबत होते आणि त्यांनी तिथं असताना भगवान त्यांची जी सेवा होती ती सेवा करत पूर्ण जंगलामध्ये ते फिरत होते. वयं वृषं तत्र महानिलांबुभिर निहन्यमाना मुहुरंबल संप्लवे देशो विदंतो अथ परस्परम वने गृहीत हस्ता परिबिभ्रमातुरा. त्यांनी एकमेकाचा हात पकडला होता. एका हातामध्ये त्यांनी एकमेकाचा हात पकडला होता आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांची गुरुच्या सेवेचे लाकडं होते. अशा प्रकारे पूर्ण जंगलमध्ये ते फिरत होते. त्याच्यावर एक शिकवण आहे. एक असते मिशन, गुरूंचं मिशन असले ते पण तेवढंच महत्वाचं असते, आणि दुसरं असते मिशनरीज म्हणजे जे ऍक्च्युली सेवा करतात. भक्ती आणि भक्त सोबतचे. आपल्याला भक्ती करायची असेल जीवनभर, आपल्याला जर काही साध्य करायचं असेल तर कोणाला वाटत असेल की मी एकट्याच्या बळावर करेल, शक्य नाही. कोणाला वाटत असेल मला कोणाची मदत नाही पाहिजे, मी एकटा करेल, शक्य नाही. आणि कलियुगामध्ये तर बिलकुल शक्य नाही. हॉस्टेलमध्ये राहून तर अजून शक्य नाही. म्हणून एका हातामध्ये जे आहे आपलं मिशन आहे आणि दुसऱ्या हातामध्ये मिशनरीज. दुसऱ्या हातामध्ये ज्यामध्ये ज्यांचं एकच मिशन आहे, ज्यांना पण भगवंताची भक्ती करायची आहे, ज्यांना पण भगवंताच्या सोबत यायचं आहे, अशा भक्तांचा हात पकडणं. अशा भक्तांचा हात पकडणं. तर मग ते मिशन जे आहे, किती पण त्रास आला त्याच्यामध्ये तरी पण आपण पुढे जाऊ शकतो, सहन करू शकतो. कारण की दोन्ही पण साथ आहे. आपलं मिशन पण आहे आणि आपल्यासोबत आपले मिशनरीज पण आहे. तर हे रात्रभर तिथंच थांबलेत ते. आणि जेव्हा सकाळी नक्कीच काळजी वाटली सांदीपनी मुनीला. सांदीपनी मुनी दुसऱ्या दिवशी सकाळी जसा सूर्य उगवला तसंच सर्व शिष्यांसोबत त्यांना बघण्यासाठी ते जंगलामध्ये निघाले. तर आणि त्यांनी बघितलं की अरे हे दोन मुलं जे आहेत अजून पण त्यांनी जे लाकडं आणण्यासाठी गेले होते ते लाकडं अजून पण सुरक्षित ठेवलेले आहेत. त्यांनी अजून पण हातामध्ये पकडलेले आहेत. ते बघितल्यानंतर म्हणतात की अरे जनरली सर्वांना काय प्रिय आहे, सर्वांना आपलं शरीर खूप प्रिय आहे. आपलं शरीर सर्वांना प्रिय आहे. आपल्याला हात लागायला नाही पाहिजे. ते सोडून सर्व ते करत करत सगळं काही करताय. आपल्याला थोडा त्रास झाला की आपण पहिले बंद करतो. सेवा कशी असायला पाहिजे, त्रास नसायला पाहिजे, बस अशी सेवा पाहिजे. प्रसाद सेवा म्हणजे प्रसाद घेण्याची सेवा, भांडे घासायचे. प्रसाद सेवा म्हणजे फक्त प्रसाद घेण्याची सेवा पाहिजे, भांडे नाही घासायचे. म्हणजे
का असं होते? काही आपल्याला आपलं शरीर प्रिय आहे, भगवंत प्रिय नाही का? आपल्याला आपलं शरीर प्रिय आहे, त्रास नको शरीराला बस. पण इथं भगवंतांनी स्वतः आपल्याला शिकवत आहेत की त्यांनी आपल्या गुरुच्या सेवेसाठी किती त्रास घेतला, त्यांच्या गुरुच्या सेवेसाठी किती त्रास घेतला. हे शरीर तर एरवी पण जाणारच आहे, तुम्ही किती पण त्याला पाळायचा प्रयत्न करा, हा, किती पण व्यायाम करा, किती पण व्यायाम करा, बॅक चालू होणार. किती पण तुम्ही प्रयत्न करा, किती पण गोडी गुलाबी नाही याची काळजी घ्या, जसं जसं टाइम जाणार तसं तसं त्याचे प्रॉब्लेम चालू होणार. कारण की हे आहेच शरीर रोग म्हणजे. म्हणून बुद्धिमान व्यक्ती आहे की तो आहे तोपर्यंत आपल्या भगवंताच्या सेवेमध्ये वापरतो, भगवंताच्या सेवेमध्ये राहतो. तीच खरं यूज आहे, तोच खरा उपयोग आहे. आणि इथं भगवंत गुरु सांदीपनी मुनी बघितल्यानंतर की कृष्णानं असं एवढी छान सेवा केलेली, आपल्या शरीराची पण काळजी केली नाही, तर ते म्हणतात की अहो हे पुत्र का यूयम अस्मद अर्थे ते दुःखिता आत्मा वै प्राणीनाम प्रेष्ठस्तम अनादृत्य मत्परा. सर्वांना प्रिय जे आहे आपला शरीर आहे, शरीर आहे, पण त्या शरीराचा पण तुम्ही विचार केला नाही, त्या शरीराचा पण विचार केला नाहीये. आणि त्यामुळे ते खूप संतुष्ट झाले आणि त्यांनी कृष्ण आणि सुदामांना आशीर्वाद दिला, कृष्ण आणि सुदामाला आशीर्वाद दिला. ते आशीर्वाद काय देतात? तुष्टोहम वो द्विजश्रेष्ठा सत्या संतु मनोरथा छंदासे यात यामानी भवंती परत्र च सत्या संतु मनोरथ. तर नॉलेज जे आहे फक्त पुस्तकानं होत नाहीये, गुरु शुश्रूषा आध्यात्मिक नॉलेज जे आहे त्याची मास्टर की तुम्ही श्लोका पाठ करून मास्टर होणार नाहीये, भगवद्गीता पुन्हा पाठ केली तरी त्यातले ABCD काही करणार नाही तुम्हाला. कारण हे नॉलेज जे आहे ते दिल्या जाते, अंडरस्टँडिंग दिल्या जाते. म्हणून जे ज्ञान जे आहे एवं परंपरा प्राप्तम, भगवंताचं ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला परंपरेमध्ये भगवंताचा आश्रय घेणं गरजेचं आहे. कोणी जर म्हणत असेल की मी फक्त YouTube पाहून भगवंताचं सर्व ज्ञान प्राप्त करणार, शक्य नाही. कारण की हे नॉलेज जे आहे स्टेट स्पेसिफिक आहे, म्हणजे आपल्या मनाची जी स्टेट आहे ना, जे स्थिती आहे त्याच्यानुसार हे नॉलेज कळते. भगवद्गीता एकदा वाचली आपली जी मनाची स्थिती आहे त्यानुसार कळते. अजून 10 दिवसानंतर 1 महिन्यानंतर पुन्हा आपल्या मनाची स्थिती जशी बदलली, अजून प्युरिफिकेशन झालं, पुन्हा अजून वाचून आपल्याला अजून त्याच्यातून नवीन अर्थ करायला लागतो. पुस्तक तेच आहे, शब्द तेच आहेत, पण जसे आपले मन जेवढं शुद्ध होत राहील त्याच्यातलं अजून 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 कळायला लागतं. तर हे जे ज्ञान जे आहे गुरुच्या मार्गदर्शनाने आणि गुरुच्या आशीर्वादाने मिळते. म्हणून याच्यामध्ये सेवा गरजेची आहे. तुम्ही मटेरियल नॉलेजसाठी शिक्षक असेल नसेल काही फरक पडत नाही, पण आध्यात्मिकमध्ये नाही. आध्यात्मिकमध्ये हे नॉलेज डायजेस्ट होण्यासाठी सेवा गरजेची आहे, सेवा गरजेची आहे. म्हणून सेवा ही आपल्या शिक्षणापासून वेगळी नाही आहे, आपल्या स्पिरिच्युअल एज्युकेशनपासून सगळी नाही आहे. म्हणतात की सत्शिष्य कर्तव्यम गुरु निश्रुतम, या प्रकारे प्रत्येक शिष्यानं गुरुची सेवा करायला पाहिजे. दुसरा आशीर्वाद दिला त्यांनी, छंदोयम यात यामानी, ते म्हणे की तुम्ही आतापर्यंत जे अभ्यास केलेला आहे तो हमेशा फ्रेश राहील. हा आशीर्वाद गुरुकडून पाहिजे. हा जर आशीर्वाद पाहिजे असेल तर आपण भगवंताची आणि गुरुची सेवा करायला पाहिजे. ही स्टोरी सांगितली कशासाठी? आठवण देण्यासाठी की ऍक्च्युली मी ओळखलं तोच सुदामा आहे, शाळेमधला सुदामा आहे, गुरुकुलमधला सुदामा आहे. तर त्यावेळेस कृष्णानं बघितलं की सुदामा जो आहे तो शांत बसलेला आहे, पण भगवंत जे आहे ते प्रत्येकाच्या हृदयातलं ओळखतात. तर सर्वभूत मनोभिज्ञ स्मयमान उवाच, भगवंतांना प्रत्येकाच्या मनात काय चाललं ते माहीत आहे. तर त्यांनी पहिले थोडं हलकसं स्मित केलं, नंतर ते हसू लागले. तर आणि हसून त्यांनी विचारलं की अरे सुदामा, काहीतरी आणलं असेल ना?
काहीतरी आणलं असेल ना. प्रहसन प्रियम प्रेमना निरीक्षणे नैव प्रेक्षण खलु सतांवती. आणि ते बघतच होते आणलेलं काय आहे. त्यांनी बघितलं होतं की त्याची पोटरी बांधलेली आहे. त्याच्याकडे बघत बघतच ते विचारत होते की अरे काहीतरी आणलं असेल ना तू. जसे हे विचारलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या सुदामा जो आहे त्याची हिंमत होत नाहीये. एवढं आपुलंच बघितल्यानंतर कधी कधी होते माहिती तुम्ही कोणाच्या घरामध्ये जाता आणि एकदम स्पार्कलिंग अशी मार्बलचं हे असते, फ्लोअर असते, नंतर तुमचा पाय कचऱ्यात आलेला असतो, चिखलाच होते ना कधी कधी. तर पाय टाकला की अरे आज जाऊ की नाही अरे तशी गत झाली होती सुदैवाची. कुठं आलो मी इथं. त्या गादीचं वर्णन आलेलं आहे. पय पय फेन इवा निभा म्हणजे जी गादी होती ज्याचं दुधाचं जे हे येते ना, फेस येतो ना दुधाचा फेस, त्या फेसासारखं शुभ्र आणि नरम ती गादी होती. त्याच्यावर पूर्ण हत्ती दंताचे पाय होते आणि त्याच्यावर सोन्यानं पूर्ण मढलेलं होतं. सोन्यानं पूर्ण मढलेलं असं द्वारकेचा आपुलंच होता. तर भगवंतानी म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणतात, ते म्हणतात की अन्नु अभिप्रतम भक्ते प्रेमना भूरिमे भवत. अरे भक्तानं मला जर छोटं जरी काही दिलं तर मी त्याला खूप मोठं समजतो. त्याला मी खूप मोठं समजतो. भूरी अपि अभक्तो अप्रतम नमे तोषाय कल्पते. पण जो अभक्त असेल, ज्याला माझ्याबद्दल प्रेम नाही आहे, त्याने किती पण मोठं द्या, काही पण मोठी गोष्ट द्या, ती मला संतुष्ट करत नाही. ती मला संतुष्ट करत नाही. भक्ती म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिव्रतम अश्नामी प्रयतात्मन. हा श्लोक भगवद्गीतेचा आहे आणि हा श्लोक भागवतामध्ये पण आहे. हा श्लोक दोन्ही जागी आहे, भगवद्गीतेमध्ये पण आहे, भागवतामध्ये पण आहे. ते म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिव्रतम अश्नामी प्रयतात्मन. जो कोणी मला नुसतं एक पत्र दिलं, पत्र म्हणजे पान, जस्ट तुळशीचं पान जरी अर्पण केलं तर भगवंत संतुष्ट होतात. काही जण विचार करतात की भगवंताला संतुष्ट करायला बाबा पैसा पाहिजे, तर म्हणून भगवंत सांगते काळजी करणार. भगवंताला संतुष्ट करणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. एक तुळशीचं पान अजून पण फ्री भेटते, विकले जाते पण फ्री पण भेटते. तुळशीचं पान भगवंत संतुष्ट होतात. पत्रम पुष्पम फूल, एखादं फूल अर्पण केलं तर भगवंत संतुष्ट होतात. फळ तर भगवंत संतुष्ट होतात. म्हणजे आपण पण कधी चाललो भगवंताच्या दर्शनाला तर फळ, फूल, पाणी काहीतरी आपण घेऊन अर्पण करायला पाहिजे. म्हणतात की अरे ठीक आहे, एवढं पण नसेल तर पाणी तरी. तोयम पत्रम पुष्पम फलम तोयम. पण हे अर्पण करताना यो मे भक्ती उपरतम, पण ते प्रेमानं दिलेलं असायला पाहिजे, तर मी ते ग्रहण करतो. तर खूप चांगला श्लोक वाटतो बऱ्याच जणांना. कशासाठी माहिती आहे? सगळं स्वस्तामध्ये होणार. म्हणून भगवंत पुढच्या श्लोकमध्ये सांगतात, यत् करोषि यदश्नासि यज्ञोषु ददासि यत् तपस्यसि कौन्तेय यत् तत्कुरु श्रमदर्पणम. जे काही तुमच्याकडे आहे, राईट, तो म्हणतात ना भगवंत मंदिरामध्ये आल्यानंतर डोनेशनमध्ये काय टाकले ते पाहत नाही, किती तुमच्या बँकमध्ये आहे ते पाहतात. यत् करोषि यदश्नासि, जे काही तुमच्याकडे आहे, जे काही तुम्ही करत आहात ते मला अर्पण करा, ते मला अर्पण करा, असं भगवंत म्हणतात. काही भगवंत म्हणतात जर भक्ती नसेल तर कमीत कमी क्वांटिटी ऑफर करा. क्वालिटी असेल तर पत्र चालेल, पुष्प चालेल, फल असेल, सर्व चालेल, पण क्वालिटी नसेल तर कमीत कमी क्वांटिटी अर्पण करा. तर यत् करोषि यदश्नासि असं म्हणतात. अजून आचार्य सांगतात की मध्वाचार्य आपल्याला सांगतात याचं पत्रम म्हणजे काय म्हणतात, म्हणजे की पान. तर भगवंताची सेवा करायची असेल, पान म्हणजे ग्रंथाचं पान, भगवद्गीतेचं पान.
एक एक पान रोज वाचायला पाहिजे भगवद्गीता. म्हणजे ते पत्र अर्पण केल्यासारखं आहे. कमीत कमी एक पान भगवद्गीतेचं रोज वाचायला पाहिजे. ही भगवंताची पूजा आहे. ते पत्र. पुष्पम, पुष्पम म्हणजे चांगले गुण ग्रहण करणं. आपल्यामध्ये चांगले गुण करणं म्हणजे एक एक पुष्प भगवंताला अर्पण केल्यासारखं आहे. चांगल्या सवयी लावणं हे एक एक पुष्प भगवंताला अर्पण केल्यासारखं आहे. फलम, फळ म्हणजे आपल्या कर्माची फळं. आपण दिवसभर काही ना काही कर्म करत राहतो. प्रत्येक जण कर्मामध्ये लागलेला आहे. पण तो कर्म कशासाठी करतो? तर आपल्या स्वार्थासाठी करतो, आपल्या घरासाठी करतो, आपल्या वैयक्तिक अम्बिशनसाठी करतो. त्याचं जे काही फळ येणार आहे ना, भगवंताचं जे फळ जे आहे ना, त्याचा रिझल्ट जो आहे ना, तो तुम्ही भगवंतांना अर्पण करा. ते फळ भगवंतांना पाहिजे. आणि तोयम, तोयम म्हणजे पाणी. हे जे पाणी जे कोणतं आहे, हे पाणी जे आहे प्रत्येक जण जो आहे हजारो जन्मापासून एवढा दुःखानं त्रस्त आहे आणि एवढे त्यांना अश्रू ढाळलेले आहेत, एवढे अश्रू ढाळलेले आहेत. पण आता जे असं भगवंताला प्राप्त करण्यासाठी जे आपण अश्रू ढाळतो, ते अश्रू भगवंतांना प्राप्त. हासम हरे रवनिताखिल लोक तीव्रम शोकाश्रु सागर विशोषण मत्युदारम. तर भगवंताचं स्मरण जे आहे, भगवंताचं हसणं आहे, भगवंताच्या पूर्ण भगवंताचं स्मित हास्य आहे, त्याच्यावर आपण ध्यान करायला पाहिजे. कशासाठी? शोकाश्रु सागर विशोषण मत्युदारम. मध्वाचार्य म्हणतात की आपण एवढ्या जन्मामध्ये जेवढं रडलो दुःखानं, त्याचे जे अश्रू एकत्र केले तर जणू काही सागर बनेल, जणू काही सागर बनेल. पण भगवंताच्या दर्शनानं आणि भगवंताच्या दर्शनावर आपण चिंतन केल्यानं ते सागर जो आहे विशोषणम पूर्ण सुकून जातं. शोकरूपी सागर सुकून जातं. तर हे तोयम, हे भगवंतांना अर्पण करणे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती अप्रतम अश्नामि प्रयतात्मनः. अशा प्रकारे भगवंत जे आहे त्यांना प्रोत्साहन देत होते की अरे काही प्रॉब्लेम नाही, असेल ते अर्पण कर. पण सुदामा जो आहे तो एकदम लाजून गेला होता. त्याला इच्छा नव्हती, त्याला वाटलं नाही की मी काही ही योग्य ऑफरिंगच नाही भगवंतासाठी. भगवंतासाठी काही योग्य ऑफरिंग नाही. तर त्यानं पहिले नंतर त्याने निर्धार केला आणि खाली मान खालून तसाच उभा राहिला. सर्वभूतात्मदृक् साक्षात तस्या गमन कारणम विज्ञाया चिंतन्यायम श्रीकामो मा भजत पुरा. भगवंतांनी विचार केला की अरे हा तर कधी आजपर्यंत कधी माझ्याकडून त्यांना ऐश्वर्याचं कधीच मागलेलं नाहीये. माझं भजन करताना कधीच त्यानं स्वार्थाचा अभिलाषा ठेवली नाहीये. भगवंताची पूजा करताना, भजन करताना, भक्ती करताना भगवंत पाहिजेत की भगवंताची लक्ष्मी पाहिजे, हा मनातला विचार खूप क्लिअर करायला लागला. दोन्ही पण सोबत जा. भगवंताची शक्ती जी असते, ऐश्वर जे असते. आपल्या घरी आपला मित्र आला आणि तो म्हणला की अरे तुझी गाडी पाहिजे, तुझं हे पाहिजे, ते पाहिजे. तुम्ही काय करणार त्याला? हे बाबा गाडी घे, पुन्हा येऊ नको, आहे ना. तसंच भगवंत एक व्यक्ती आहे. तर जो कोणी स्वार्थी विचाराने तो भगवंत म्हणला की हे घे, खुश राहा. पण जो कोणी निस्वार्थ भगवंताकडे येतो, निस्वार्थ भगवंताकडे येते, तर भगवंत मग आपल्या स्वतःला देतात. मग काय, मग भगवंताचं स्वतः भगवंत असल्यानंतर भगवंताचे ऐश्वर्य पण सोबत असतात. जर कोणी आपला जवळचा मित्र असेल, राईट, तो आपली गाडी वापरतो, बाकी सगळ्या गोष्टी वापरतो आरामात, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या गाडीसाठी तुमचा मित्र झाला तर मग तो वापरता येईल का? तुमचा मित्र आहे म्हणून गाडी वापरली तर चालते, पण तुमची गाडी वापरायची म्हणून मित्र झालेलं चालत नाही. बरोबर ना? तसंच भगवंतासोबत आहे. भगवंताची भक्ती करायची, भगवंत पाहिजेत म्हणून सोबत काही आले तर चालेल, पण सोबतचं काही पाहिजे म्हणून भगवंताकडे गेले तर मग चालत नाही. पण त्यांनी बघितलं की सुदामाने तर असं कधी मागितलं नव्हतं. यावेळेस पत्नीनं वारंवार बोलण्यामुळे ते स्वतः आलेले आहेत.
तर अशा प्रकारे भगवंताने विचार केला आणि भगवंतानी काय केलं, स्वहस्ताने ते जी मोठी बांधलेलं कापड होतं, हे पोहे होते, ते ओढले तर आणि त्यांनी आपलं त्याच्यातला त्यांनी विचार केला, इति मुष्टिं सकृत जग्ध्वा द्वितीयां जग्धुम आददे ताव श्री जगृहे हस्तं तत्परा परमेशना नन्वेत उपनीतं मे परम प्रीणनं सखे तब तर्पयन अंगम माम विश्वम एते पृथकतुंडला. भगवंतानी बघितलं की अरे हे पोहे आहेत, त्यांनी त्याला एक मूठ घेतला आणि म्हणे की अरे हे पोहे जे आहेत, या पोह्यानं मी संतुष्ट झालेला आहे. ते पोहे सफिशियंट आहे पूर्ण जगाला संतुष्ट करण्यासाठी. तुम्ही जगामध्ये सगळ्यांना संतुष्ट करू शकत नाही, सगळ्यांना संतुष्ट करू शकत नाही, सगळ्याला त्या एकाला संतुष्ट करू शकत नाही पूर्ण. अरे पत्नी पतीला संतुष्ट करू शकत नाही, पती पत्नीला संतुष्ट करू शकत नाही, मुलगा वडिलांना संतुष्ट करू शकत नाही, वडील मुलाला संतुष्ट करू शकत नाही, मित्र मित्राला संतुष्ट करू शकत नाही. अरे किती पण जवळचं नातं असू द्या, किती पण जवळचं नातं असू द्या, तर सगळ्यांना संतुष्ट करायचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे भगवंताला संतुष्ट करा. यस्मिन तुष्टे जगत तुष्ट. भगवंत संतुष्ट झाले की सगळेजण त्यामध्ये संतुष्ट झाले. जसं झाडाला मध्ये जर तुम्हाला पानाला चांगलं करायचं असेल, फुलांना चांगलं करायचं असेल, फळांना चांगलं करायचं असेल, तर सर्वांना वेगवेगळं पाणी टाकून काही होत नाही, त्याच्या मुळाला पाणी टाकावं लागतं. मुळाला पाणी टाकलं की ऑटोमॅटिक फळं चांगले येतात, पानं चांगले येतात, फुलं चांगले येतात, सगळं बहार आहे. त्याच प्रकारे भगवंताला आपल्या जीवनाचं केंद्र केलं, आपण भगवंताच्या चरणावर केंद्रित केलं आपलं मन, तिथं सर्व आपली एनर्जी टाकली, तर ऑटोमॅटिक सगळेजण संतुष्ट होतात. हा रिअल मार्ग आहे. ते म्हणते की हे तांदूळाचे जे पोह्याचे जे दाणे आहेत, याच्या शक्ती आहे की पूर्ण जगाला संतुष्ट करायची. कारण की भगवंत त्यामुळे संतुष्ट झाले होते. भगवंतानी काय केलं, एक मुठी घेतली आणि आपल्या तोंडामध्ये टाकली, एक मुठी घेतली त्या तोंडामध्ये टाकली आणि दुसरा हात घेऊन टाकणारच की रुक्मिणीने तो हात पकडला. आणि म्हणते एतावतालम विश्वात्मन सर्व संपद समृद्ध. तुम्ही जी एक मुठी घेतली तेवढी सफिशियंट आहे. ही एक मुठी सफिशियंट आहे त्याला जे काय पाहिजे ते भेटण्यासाठी. तर रुक्मिणी म्हणजे तुम्ही एक मुठी घेतली आणि त्याच्यामध्ये सफिशियंट आहे सर्व काही भेटण्यासाठी, म्हणजे अजून एक तुम्ही घेतली तर मला त्याची दासी व्हावं लागेल. तुम्ही अजून एक घेतलं तर मला त्यांची दासी व्हावं लागेल. म्हणजे दुसरं म्हणतात की अरे आता एवढं तुम्हाला एवढं आवडलं हे पोहे, तर मग सगळे एकटेच खाणार का? म्हणून रुक्मिणीने त्यांचा हात पकडला आणि तिने विचार केला की अरे तर हे जे आहे सर्वांना पण भेटायला पाहिजे. तर त्यावेळेस सुदामा जो आहे एक रात्र तिथे राहिला आणि दुसऱ्या दिवशी शोभूते विश्वभावेन स्वसुखेन अभिवंदित जगाम स्वालयं तात पथ्य अनुवर्जन नंदित. तर दुसऱ्या दिवशी त्यांना सोडण्यासाठी कृष्ण स्वतः आले, स्वतः त्याच्यासोबत आलेत रस्त्यामध्ये थोड्या अंतरावर, आणि तिथून त्यांना केलं. आणि सुदामा जो आहे तो भगवंताचे जे आदान प्रदान जे आहे, भगवंताचा स्वभाव जो आहे तो पाहून खूप सुखी झाले होते, खूप आनंदी होते. तुम्ही सिरियल बघितलं का महाभारत? त्याच्यात बघितलं की कोणी हे स्टोरी कधी कधी दाखवतात की असं की जणू काही तो आता दुःखी होता, भगवंतानी काहीच दिलं नाही सोबत. भगवंतानी काहीच सोबत दिलं नाही, पण तो दुःखी नव्हता. तो त्यांनी भगवंतानी केलेले त्यांचं आदान प्रदान, भगवंताचा जो संघ भेटला त्याच्यामध्येच तो सुखी होता, त्याच्यामध्ये सगळं सुखी होता. तर भगवंत हेच खरं धन आहे. हे जेव्हा व्यक्तीला कळते त्यावेळेस त्याला खरा गोल कळते. ध्रुव महाराजांचं तसंच झालं होतं. ध्रुव महाराज काय म्हणे, मला पूर्ण जगामध्ये राज्य नसेल असं राजा व्हायचं आहे. त्याच्यासाठी तपस्या केली. नंतर भगवंत समोर आले. भगवंतानं बघितलं त्यांना वाटलं की मी हे काय मागू लागलो,
हिरा सोडून काच मागू लागलो, काचाचे तुकडे मागू लागलो. नंतर त्याला पश्चाताप झाला. काही भगवंत म्हणे की ठीक आहे तुला राजा करतो. त्यांना वाटलं की अरे भगवंत साक्षात आले. त्यांना वाटलं मला मी जर ते मागितलं नसतं तर कदाचित भगवंत सोबत जाता आलं असतं या क्षणी जाता आलं असतं. पण मला इथं भौतिक इच्छा होती, मला इथं राज्य पाहिजे होतं, म्हणून आता मला थांबणं आहे. तर म्हणून खरं जे ध्येय आहे तर भगवंताचं रूप आणि भगवंत हेच खरं ध्येय आहे आपल्या जीवनाचं. तर ते वापस जाताना विचार करायला लागले की क्वाहम दरिद्र पापेयान क कृष्ण श्रीनिकेतन ब्रह्मबंधू इति स्माहम बाहुभ्याम परिरंभित. भगवान श्रीकृष्ण कोणाला आलिंगन धरत नव्हते, फक्त बलरामजी आणि रुक्मिणी, बस मोजके 2-3 जणांना आलिंगन. तर ते म्हणे की ते आलिंगन क्वाहम दरिद्र पापेयान, एकदम मी दरिद्री आहे आणि पापी आहे. दरिद्री आहे म्हणून पापी आहे. काय म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की बा माझं कर्म हे माझ्या कर्मामुळं आहे, हे माझ्या कर्मामुळं आहे समजायचे ते. तरी पण भगवंतानी मला आलिंगन दिलं, भगवंतानी मला आलिंगन दिलं. आणि भगवंतानी मला काही सोबत धन दिलं नाही. भगवंत जे आहेत सगळं ज्याच्याकडे धन आहे, सगळ्या ज्या संपदा आहेत, सगळ्या ज्या सिद्धी आहेत, ते स्वतः त्याचे मालक आहेत. कोणाला पाहिजे त्याला देऊ शकतात ते, पण त्यांनी मला दिलं नाहीये. का दिलं नाहीये? कारण त्यांना मला माहित आहे, त्यांना माहिती आहे की अधनोयम धनम प्राप्य माद्यैर्मुच्चैर माम स्मरेत न माम स्मरेत. म्हणजे की हा जो आहे याला जर धन दिलं तर हा मदांध होऊन जाईल, गर्विष्ठ होऊन जाईल आणि माझं भजन सोडून देईल, माझं भजन सोडून देईल, माझी भक्ती सोडून देईल, माझं स्मरण करणं सोडून देईल. म्हणून भगवंताने दिलं नाही, असा तो विचार करायला लागला. तर भगवंत जे आहेत ना, बली महाराजांना सांगतात म्हणजे मी कोणाला खूप कृपा केली, कोणाला खूप संतुष्ट झालं तरी त्याला खूप धन देतो म्हणे, त्याला खूप धन देतो म्हणे. पण कोणाला जर अजून जास्त कृपा केली तर त्याला धन देतो, धनासोबत त्याला नम्रता पण देतो, त्याला नम्रता पण देतो. आणि कोणाला खूपच एक्सेप्शनल कृपा केली त्याचं सगळं काढून घेतो, त्याचं सगळं काढून घेतो. म्हणून म्हणतात थोडी कृपा करूया आणि जास्त म्हणून प्रार्थना थोड्या कृपेची करतोय. तर सुदामा म्हणत आहे की अरे भगवंतानी मला दिलं नाही, की भगवंता माहित आहे की मला हे धन भेटलं ना ते मी गर्विष्ठ होऊन जाईल आणि भगवंताची भक्ती करणार नाही. अशा प्रकारे तो विचार करत 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 तो घरी पोहोचत होता. आणि घरी आल्यानंतर बघितलं त्यानं ऍक्च्युली भगवंत काय विचार करते, भगवंतानी का दिलं नाही. भगवंतानी त्याला सोबत काहीच दिलं नाही. कारण की भगवंत विचार करत होते येथा माम प्रबद्धते ताम तथैव भजाम्यहम. जो माझं भजन करतो, जो माझ्याकडे जसा येतो तसं मी त्याच्याशी आदान प्रदान करतो, हे भगवंताचा नियम आहे. तिथे सुदामा जो आहे भगवंतांना काही गिफ्ट दिली. आता कोणी गिफ्ट दिलं तर तुम्ही पॅरलल गिफ्ट देता ना, तसं घरी लग्नामध्ये वगैरे बघितलं असेल, ज्यानं जेवढ्याची साडी आणली तेवढीच साडी देतात ते, आहे ना. सगळं लक्षात राहते त्यांना कळते पण बघूनच कितीची साडी आहे ती. तर गिफ्ट आल्यानंतर त्याच्यात तुल्य गिफ्ट द्यायला पाहिजे. तेव्हा भगवंत पण विचार करत की यानं घरून गिफ्ट आणलेली आहे, त्याच्या काहीतरी तुलनेमध्ये द्यायला पाहिजे. तर भगवंत विचार करत होते की अरे याच्याकडे काहीच नव्हतं, यानं दुसऱ्यांच्या घरातून मागून आणून हे दिलेलं आहे, पण हे पूर्ण विश्वच माझं साम्राज्य आहे, मी कोणाकडून मागून आणणार आहे. म्हणून मी जे काही पण देऊ लागलेला तर ही गिफ्ट याच्या बराबरीची नसणार आहे, माझी जी गिफ्ट असणार आहे त्याच्या बरोबरीची नसणार आहे. म्हणून भगवंतांना लाज वाटू लागली त्यांना काही देणे, म्हणून भगवंतांनी सोबत काही दिलं. भगवंतांनी तसंच करतो, म्हणून त्यांना इनडायरेक्ट रूपामध्ये दिलं भगवंतांनी. त्यांना प्रत्यक्ष द्यायची हिंमत होत नव्हती भगवंतांनी. तर भगवंतांनी मग काय केलं, तर वापस इकडे पोरबंदरला, सुदामाचं गाव म्हणजे पोरबंदर, सुदामापुरी. तर तिथे लक्ष्मी स्वतः येऊन पूर्ण रात्रमध्ये पूर्ण त्यांचं घर जे आहे
पूर्ण बदललं होतं. त्याचं सुंदर वर्णन दिलेलं आहे की कशा प्रकारे पूर्ण ऐश्वर्य संपन्न त्यांना स्थिती दिली होती. पयफेन निभाषय्या दांता रुक्म परिच्छदा पर्यंका हेमदंडानि चामर व्यजनानि च आसनानि च हेमानि मृदुपस्तराणि च मुक्तदाम विलंबिनी वीतानानि द्विमंते च. एवढं सुंदर वर्णन आहे द्वारकेचं आणि या महालाचं. बऱ्याच जणांना वाटते की जसं आपण येत चाललं तसं आपण प्रोग्रेस करायला, हे बघितल्यानंतर वाटतं की आपण प्रोग्रेस करायला की डिग्रेस करायला. आता पण असे महाल बघायला भेटत नाही. कशाला ब्युटी म्हणतात, कशाला आपुलन्स म्हणतात, त्याच्यामध्ये कळते आपल्याला. तर एक सुंदर असा महाल तिथं बनला होता आणि हजारो दास आणि दासी आपण त्याच्यामध्ये होत्या. तर त्यावेळी सुदामा तिथे आला आणि सुदामाने तिथं बघितलं तर विस्मयचकित झाला. तो पहिले तेवढं तेज होतं त्याच्यामध्ये की लक्षातच आलं नाही काय आहे. जवळून बघितलं तर एक मोठा महाल दिसत आहे. नंतर विचार केला की कोणाचा महाल आहे. नंतर त्यांना कळलं की इथं आपलाच आहे, आपलीच जागा आहे. तर त्यांना खूप विस्मय झाला. त्यावेळेस खूप विस्मय झाला आणि त्यावेळेस मग सर्व दास जे आहेत तिथं आले होते, सर्व सर्वंट तिथं आले होते आणि बघत होते. तर भगवंतांनी जे आहे सुदामाला हे आता देऊन भगवंताला त्यांच्यावर विशेष कृपा केली. काय कृपा केली? आत्तापर्यंत सुदामाला एक छोटासा गर्व होता, तो म्हणजे मी विरक्त आहे. तर भगवंतांनी तो गर्व नष्ट केला. त्याला ध्यान देऊन. तर कोणी म्हणेल की अरे भगवंताचा मित्र होता तो आधी गरीब का होता? सिंपल प्रश्न आहे ना. आधी त्याची एवढी का परिस्थिती होती? मग ते एक जण म्हणते ठेच लागली आणि पडलं किंवा वाचलं तर भगवंतानं वाचले. ठेच कोण मारली? त्या भगवंतानं यांना खूप धन दिलं, पण आधी गरीब कोण केलं? तर भगवंत जे आहेत कारण सुदामाचा स्वभाव विरक्त होता. सुदामाला कशाचा रुची नव्हती आणि भगवंताचा स्वभाव आहे की भगवंत कोणाला फोर्स करत नाही म्हणून भगवंतांनी त्यांना कधी दिली. पण जे कोणी भगवंताने दिलेलं धन पण भगवंताच्या सेवेमध्ये वापरू शकत असेल, त्यांना भगवंताला विश्वास असेल की यांच्याजवळ जरी आपण संपत्ती दिली तरी यांच्या मनामध्ये दोष येणार नाहीये, असं जेव्हा भगवंताला खात्री असेल, आपल्याला नाही. भगवंताला जेव्हा खात्री असेल तर भगवंत जे आहे आपलं ऐश्वर्य पूर्ण रूपाने देतात. तर रूपात म्हणायचे की भगवंतांनी मला 2 वेळा परीक्षा घेतली. एकदा माझ्याकडून सगळं काही हरवून घेतलं, पूर्ण घरात सर्व त्यांचे जे प्लॅन होते, बिझनेस होते, सगळं नष्ट झालं. इव्हन त्यांनी केलेले झांसीमध्ये सुरुवात करायचा प्रयत्न चालू केला होता इस्कॉनची स्थापना करण्याची, ते पूर्ण नष्ट झालं. त्यांनी स्वतःची फॅक्टरी चालू केली, ती नष्ट झाली. 1-2 वेळेस बिझनेस नष्ट झाले. सगळे त्यांनी प्रयत्न केले, घरच्यांना भक्तीमध्ये लावायचा प्रयत्न केला, ते पण झाला नाही. तर म्हणे भगवंतांनी मला त्यावेळेस परीक्षा घेतली. आणि दुसरी परीक्षा कधी घेतली? जेव्हा त्यानं सगळं काही दान दिलं. एवढे शिष्य होते. प्रत्येक मंदिरामध्ये म्हणायचे प्रभुपाद म्हणायचे की माझ्यासाठी सुंदर क्वार्टर बनवलेले आहेत राहण्यासाठी, पण मी कुठेच राहू शकत नाही 3 दिवसाच्या वर. कारण की 100 मंदिर आहेत, तर एका जागी 3 दिवस राहिलं तरी वर्ष निघून जाते. तर म्हणे भगवंतांनी 2 वेळेस परीक्षा घेतली माझी. पण भगवंतांनी त्यावेळेस पण भगवंताच्या सेवेमध्ये राहत होते आणि यावेळेस पण भगवंताच्या सेवेमध्ये राहत. जनरली भगवंताचे भक्त जे आहेत ते अकिंचन असतात, काही मागत नाहीत भगवंताकडे. पण युधिष्ठिर महाराज ते एकदा म्हणे की मला पूर्ण याचा राजा व्हायचा म्हणे, पूर्ण याचा राजा व्हायचा आहे, सगळं धन पाहिजे आहे. कृष्णाने विचारलं काय की काय नाही, सगळं अचानकच काय. तर म्हणजे कशासाठी पाहिजे आहे की सगळं राजसूय यज्ञ केला युधिष्ठिराने. कशासाठी केला? तर राजसूय यज्ञ केल्यानंतर जेव्हा सगळे जगातले सगळे राजे तिथे आले होते, आणि तिथं जेव्हा सर्वात पहिला श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे त्याची
अग्रपूजा करायची होती, अर्घ्यपूजा. त्या अग्रपूजेचा मान जो आहे तो त्यांनी कृष्णाला दिला. कृष्णाला त्यांनी डिक्लेअर केलं की सगळ्या याच्यामध्ये सगळे जे आलेले आहेत, इव्हन सगळे देवी देवता आणि सगळे राजे, सर्व याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण एकच श्रेष्ठ आहे. ते दाखविण्यासाठी त्यांनी सगळ्या ऐश्वर्याचं मानलं होतं. तर इथं भगवंतांनी त्यांना नम्र केलं आणि त्याचं एक स्टेज अजून वाढवली भक्ती मानली. त्यावेळेस मग सुदामा म्हणतो की भगवंताचा स्वभाव आहे असा, ते म्हणतात की किंचित करोति उर्वपी यत् स्वदत्तम सुरत्कृतम फलगोपी भूरी कार्य. भगवंताने जे केलेलं कार्य आहे ते भगवंत त्यांना छोटंसं समजतात, पण त्यांच्यासाठी केलेली सेवा जी आहे भक्तांनी त्याला भगवंत खूप मोठं समजतात. भगवंत समजतात की त्याचं मी कधीच ऋण देऊ शकत नाही, ऋण कधीच करू शकत नाही. आपण केलेल्या सेवेनं भगवंत समजतात की मी त्यांना आता हे झालेलं आहे, इंडेप्टेड झालेलं आहे, ऋणी झालेलं आहे. पण हे भगवंताचा गुण आहे. महानुभावेन गुणालयेन हे भगवंताचे गुण आहेत. तर भगवंताला समजायचं असेल तर भगवंताचे गुण समजायला पाहिजे, भगवंताचा स्वभाव समजायला पाहिजे, भगवंताचं नेचर समजायला पाहिजे. जेवढं आपण भगवंताबद्दल श्रवण करू, जेवढं आपण भगवंताच्या बद्दल ऐकू, तेवढं आपल्याला कळेल की आपण भगवंताजवळ त्यांना कसं संतुष्ट करू शकतो, कसं संतुष्ट करू शकतो. आणि ते जीवनाचं लक्ष असायला पाहिजे, ते जीवनाचं लक्ष असायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी येणार जाणार सगळं काही होणार, पण या गोष्टीवरून आपलं लक्ष हटायला नाही पाहिजे, कारण की आपला भगवंताशी शाश्वत संबंध आहे. तसं सुदामाचे ते मित्र आहेत, आपले पण ते मित्र आहेत, आपले पण ते मित्र आहेत. फक्त फरक एवढाच आहे की सुदामा त्यांना भेटण्यासाठी गेला आणि आपल्यासाठी ते अजून वाट लागत आहे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्रील प्रभुपाद की. काही प्रश्न आहे कोणाचा?